नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TRTIची जी प्रेफरन्स लिंक पोर्टल सुरू झालेलं आहे ऑनलाईन. आजपासून आपण 29 तारखेपर्यंत जो प्रेफरन्स वगैरे आहे संस्था निवड आहे तर ते आपण करू शकतो. तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. कशा आपण जी संस्था निवडणार आहे त्याचा ॲड्रेस असेल, त्याचं लायब्ररी असेल, क्लासेस असेल, तर ते कशा पद्धतीने आपण ऑनलाईन चेकआउट करू शकतो तर त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी आपण जी ऑफिशियल वेबसाईट आहे TRTIची तर त्या ठिकाणी आपण व्हिजिट केलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला लॉग इन करण्यासाठी कॅन्डिडेट लॉग इन विंडो जो आहे तर तो त्या ठिकाणी दिलेला आहे. तर आपला जो फॉर्म ॲप्लिकेशन करताना जो रजिस्टर ईमेल ID होती तर ती ईमेल ID आणि पासवर्ड एंटर करून आपल्याला सिम्पली कॅप्चा जो आहे तर तो फिलअप करून एंटर करून लॉग इन करायचा आहे. तर या ठिकाणी आपण आपला जो रजिस्टर ईमेल ID आणि पासवर्ड जो आहे तर तो एंटर करून आपण जसे लॉग इन करणार आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीचा जो इंटरफेस आहे तर तो आपल्याला प्रोफाईल डिटेल वगैरे पाहायला मिळणार आहे. कदाचित तुमचा जो आधार नंबर आहे तर तो व्हेरीफाय झालेला नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर जो आहे तर तो व्हेरीफाय करण्याचा ऑप्शन येणार. तर तो आधार आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे 3 लाईन दिसत आहेत तर त्या 3 लाईनवरती क्लिक करून आपल्याला सिम्पली फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे. आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकतो फिल प्रेफरन्स फॉर्म, त्यावरती आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे. जसे आपण क्लिक करणार आपल्याला या ठिकाणी कोर्स नेम किंवा जी स्कीम लिस्ट आहे तर ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपला PRN नंबर असेल किंवा कॅन्डिडेट नेम असेल तर ती संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर तुमचं सिलेक्शन या ठिकाणी कोणत्या स्कीममध्ये होऊ शकते तर त्याची जी डिटेल आहे तर ती आपल्याला दिलेली आहे. आपल्याला पर्सेंटेज किती दिलेले आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो आपल्याला जे पर्सेंटेज आहे आपल्याला एक्झाममध्ये किती पर्सेंटेज आलेले आहे तर ते दाखवणार आहे. आपला ऑफिशियल जो जिल्हा असणार आहे तर तो त्या ठिकाणी दाखवणार आहे. आपल्याला आपण जनरलमध्ये पास झालेलो आहे किंवा वेटिंग असेल तर वेटिंग त्या ठिकाणी दाखवणार आहे. आणि त्यानंतर आपला जो कोर्स ड्युरेशन आहे तर तो या ठिकाणी आपल्याला दाखवलेला असणार आहे. आणि यासाठी ज्या एकूण जागा आहे तर त्या जागा आपल्याला दाखवलेल्या आहे 18,000. तर त्यामध्ये आपल्याला पर मंथ जे 10,000 आहे तर ती DBT मिळणार आहे आणि जे वन टाईम स्टेशनरी वगैरे असते तर त्यासाठी आपल्याला 12,000 त्या ठिकाणी एक्स्ट्रा मिळणार आहे. तर सिम्पली आपल्याला या ठिकाणी आपल्याला पहिला कॉलम दिलेला आहे नॉट एलिजिबल म्हणून. तर आपण मिलिटरीमध्ये त्या ठिकाणी एलिजिबल नाही, आपण पोलीस भरतीमध्ये एलिजिबल आहे. तर या ठिकाणी आपल्याला एक सेकंड बॉक्स पाहायला मिळणार आहे. पण वेटिंगमध्ये असाल तर या ठिकाणी वेटिंग अप्लाय हा ऑप्शन येणार आणि आपण जर जनरलमधून सिलेक्ट झाला असेल तर या ठिकाणी आपल्याला अप्लाय स्कीम असा ऑप्शन येणार आहे. सिम्पली आपल्याला वेटिंग अप्लाय किंवा सिलेक्ट स्कीम आहे तर त्या ऑप्शनवरती सिम्पली आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक करून आपल्याला या ठिकाणी जी स्कीम नेम आहे तर ती पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो स्कीम नेम असेल किंवा कॅन्डिडेट नेम असेल, आपला PRN नंबर असेल, ती संपूर्ण माहिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आपलं जे सिलेक्शन आहे तर ते फिजिकल ट्रेनिंग कम कोचिंग फॉर पोलीस एक्झामिनेशनमधून झालेलं आहे. तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी सिरियल नंबर दिलेले आहे आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नेम दिलेले आहे, म्हणजेच संस्था निवड आपल्याला करायची आहे. तर त्या संस्था ज्या आहे तर त्यांचे लिस्ट आणि त्यांचे नावं या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते त्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. आणि आपल्याला फर्स्ट प्रायोरिटी कोणत्या ज्या अकॅडमीला द्यायची आहे, संस्थेला द्यायची आहे तर त्याची जो कॉलम आहे आपल्याला प्रायोरिटी म्हणून दिलेला आहे ऑप्शन. तर त्या ठिकाणी आपण चेकआउट करू शकतो आणि त्या ठिकाणी आपण जी अकॅडमी वगैरे सिलेक्ट करणार आहे तर त्याचे इन्चार्ज नेम आहे तर त्यांची डिटेलसुद्धा त्या ठिकाणी दिलेली आहे, आपल्याला मोबाईल नंबर वगैरे. आणि त्यानंतर आपल्याला लास्ट ऑप्शन दिलेला आहे व्ह्यू डिटेल. आपण जी अकॅडमी या ठिकाणी सिलेक्ट करणार आहे तर त्या अकॅडमीची जी संपूर्ण डिटेल आहे, ॲड्रेस असेल किंवा त्यांचे लायब्ररी, क्लास, त्यांचे फोटो वगैरे आपण त्या ठिकाणी डिटेलमध्ये चेकआउट करू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्यासाठी एक आपण जी अकॅडमी आहे तर ती घेऊन आलेलो आहे. यशस्वी अकॅडमी आणि परिपूर्ण प्रशिक्षण देणारी अकॅडमी जी आहे तर ती आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. तर त्याची जी प्रेफरन्स आहे तर ती आपण या ठिकाणी प्रायोरिटी म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची आहे. तर या ठिकाणी आपण तुमच्यासाठी एक सक्सेसफुल जी अकॅडमी आहे तर ती घेऊन आलेलो आहे. 64 नंबरला दिलेली आहे सिद्धार्थ करिअर अकॅडमी, जिल्हा नागपूर आहे आणि त्याला आपण त्या ठिकाणी जी प्रायोरिटी आहे तर ती फर्स्ट प्रायोरिटी म्हणून द्यायची आहे. आपल्याला काही डाऊट असेल तर इन्चार्ज या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे सुषमा रंगारी. कॉन्टॅक्ट नंबर आहे तर तो तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून जी अकॅडमी आहे तर त्याबद्दल तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकतात. त्यासाठी आपल्याला अकॅडमीची माहिती पाहण्यासाठी आपल्याला व्ह्यू डिटेल म्हणून ऑप्शन दिलेला आहे.
तर सिम्पली या व्ह्यू डिटेल ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसे आपण व्ह्यू डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करणार, आपल्याला ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची जी माहिती आहे तर ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण जी अकॅडमी आहे तर त्याची संपूर्ण इन्फॉर्मेशन जी आहे तर ती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर प्रेफरन्स आपल्याला कशा पद्धतीने द्यायचं आहे तर तुम्हाला ते दाखवणार आहे मी. तर जसे तुम्ही या ठिकाणी सिद्धार्थ करिअर अकॅडमीला प्रायोरिटी देणार, त्यानंतर आपल्याला बाकीच्या ज्या प्रेफरन्स द्यायच्या आहे तर त्या संपूर्ण जे चेकबॉक्स आपल्याला दिले आहे तर ते सर्व चेकबॉक्स आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या आजूबाजूला जेवढे त्या ठिकाणी अकॅडमी वगैरे असणार तर त्यांना आपण त्या ठिकाणी टिक करायचं आहे त्या ठिकाणी. आणि हे जे संपूर्ण आपल्याला हायसी ज्या संस्था आहे तर त्यांना आपल्याला त्या ठिकाणी टिक करायचं आहे. जसे तुम्ही या ठिकाणी जे प्रेफरन्स आहे तर ते संपूर्ण प्रेफरन्स या ठिकाणी चेकबॉक्स जे आहे तर ते टिक करून झाल्यावर तुम्हाला लास्टला या ठिकाणी फ्रीज द ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही फ्रीज द ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या ऑप्शनवरती क्लिक करणार, तुम्हाला ईमेल आय डी आणि टेक्स्ट मेसेज जो आहे तर तो OTP येणार आहे आणि OTP तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करून जो ॲप्लिकेशन आहे तर तो त्या ठिकाणी आपल्याला सबमिट करायचा आहे आणि आपल्याला जी स्लिप आहे तर ती त्या ठिकाणी डाउनलोड करायची आहे. तर अशा पद्धतीने जो प्रेफरन्स लिंक आहे तर तो आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. तर आय होप आपल्याला जो व्हिडिओ आहे तर तो आवडला असेल. थँक्यू.